Now we are going to start the third part of nervous system, that is the autonomous nervous system. आता आपल्याला काय करायचं आहे की नर्वस सिस्टीमचा तिसरा पार्ट स्टडी करायचा आहे. पहिला पार्ट होता सेंट्रल नर्वस सिस्टीम, तिथे आपण 2 पार्ट स्टडी केले, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. दुसरा पार्ट होता पेरिफेरल नर्वस सिस्टीम, तिथे आपण पेरिफेरल नर्व्स, त्यांचं क्लासिफिकेशन, क्रॅनियल नर्व्स, स्पायनल नर्व्स, फॉर्मेशन ऑफ स्पायनल नर्व, रिफ्लेक्स ॲक्शन, मेकॅनिझम ऑफ रिफ्लेक्स ॲक्शन, तो पार्ट पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये आपण डिस्कस केला. आता जायचं आहे आपल्याला ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम म्हणजे काय? द नर्वस सिस्टम विच कंट्रोल्स, विच रेग्युलेट्स, विच इनर्वेट्स द विसरल ऑर्गन्स involuntarily independent to the सेंट्रल नर्वस सिस्टीम इज कॉल्ड ॲज ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. म्हणजे काय की ही ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम माझ्या विसरल ऑर्गन्सला रेग्युलेट करेल, इनर्वेट करेल. मग आता या ऑटोनॉमस नर्वस सिस्टीममध्ये काय असते ॲक्च्युली, फॉर एक्झाम्पल ही जर डायग्राम तुम्ही पाहिली, ही किंवा ती डायग्राम जर पाहिली, तर हा स्पायनल कॉर्ड आहे, तो पण स्पायनल कॉर्ड आहे. आठवत असेल तुम्हाला, तर या स्पायनल कॉर्डपासून एक नर्व तयार झाली होती, तिला म्हटलं होतं आपण मिक्स स्पायनल नर्व. हिच्या 3 ब्रांचेस निघाल्या होत्या. 3 ब्रांचेस कोणत्या? तर रॅमस डॉर्सॅलिस, रॅमस वेंट्रॅलिस आणि रॅमस कम्युनिकन्स. आता ही जी रॅमस कम्युनिकन्स आहे ना, ही आता विसरल ऑर्गन्सला कनेक्ट करेल आणि तिथून सुरू होईल नवीन सिस्टीम, दॅट इज कॉल्ड ॲज ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. मग आता या ऑटोनॉमस नर्वस सिस्टीममध्ये काय असते ॲक्च्युली, दिस पर्टिक्युलर ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम ऑफकोर्स इट इज कनेक्टेड टू द visceral organs. Autonomous nervous system, of course, it is connected to the central nervous system. Connection aste, but in this particular autonomous nervous system, in between two neurons or in between two nerve fibers or in between two nerves, there is presence of a gap. That particular gap, it is called as synapse. ही ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम जर असेल, तर या पर्टिक्युलर ऑटोनॉमस नर्वस सिस्टीममध्ये 2 नर्व फायबर असणार, 2 न्यूरॉन असणार, पण हे जे 2 न्यूरॉन असेल त्यांच्या दोघांच्या मध्ये कुठेतरी गॅप आहे. गॅप इट इज कॉल्ड ॲज अ सायनॅप्स. गॅप इट इज कॉल्ड ॲज अ सायनॅप्स. आणि जिथे गॅप आहे तिथे ती नर्व जर स्वेल झालेली असेल तर त्याला म्हणतो आपण सिम्पथेटिक गँग्लिऑन. त्याला काय म्हणतो? सिम्पथॅटिक गँग्लिऑन. आणि हा सिम्पथॅटिक गँग्लिऑन त्या पर्टिक्युलर विसरल ऑर्गन्सवर कंट्रोल ठेवेल. म्हणजे इनडायरेक्टली डायरेक्ट सेंट्रल नर्वस सिस्टीम सोबत तसं कनेक्शन आहे, पण सेंट्रल नर्वस सिस्टीमचा विल यूज होणार नाही. So this is called as autonomous nervous system. This particular autonomous nervous system, on the basis of action and on the basis of origin of this particular preganglionic nerve fiber, this particular autonomous nervous system, it is with 2 parts. The one it is called as a sympathetic autonomous nervous system, the another it is called as the parasympathetic autonomous nervous system. मग sympathetic कशासाठी असते आणि parasympathetic autonomous nervous system कशासाठी असते? The sympathetic autonomous nervous system ही आहे sympathetic autonomous nervous system. The sympathetic autonomous nervous system, it increases the rate of the visceral organ. For example, it increases the rate of respiration, it increases the rate of heartbeat or circulation. म्हणजे इनडायरेक्टली ही सिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम जर असेल तर त्या पर्टिक्युलर एंड ऑर्गनला, विसर ऑर्गनला ऍक्टिवेट करते. दॅट्स वाय द नेचर ऑफ दिस पर्टिक्युलर सिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम इज ऍक्टिवेटरी. दुसरी जी ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम आहे ती आहे पॅरासिम्पथॅटिक ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. या पॅरासिम्पथॅटिक ऑटोनॉमस नर्वस सिस्टीमचं कॅरेक्टरिस्टिक काय की दिस पर्टिक्युलर पॅरासिम्पथॅटिक ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम इट डिक्रीजेस द रेट ऑफ द विसरल ऑर्गन. फॉर एक्झाम्पल, इट decreases the rate of respiration, it decreases the circulation. तर या पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम मध्ये काय दिसते? दिस पर्टिक्युलर पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम इट ऍक्ट ॲज इनहिबिटरी. Sympathetic nervous system it act as activatory, but the parasympathetic nervous system it act as inhibitory. Thus the action of this particular sympathetic and parasympathetic nervous system is opposite to each other. This particular action of autonomous nervous system, it is called as antagonistic action. दॅट इज कॉल्ड एज अँटागोनिस्टिक ऍक्शन. मी काय म्हटलं की बा ही सिम्पथॅटिक ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम आहे, ती पॅरासिम्पथॅटिक ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम आहे. या सिम्पथॅटिक नर्वस सिस्टीमने त्या एंड ऑर्गनला जर ऍक्टिवेट केलं असेल तर ही पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम त्याच पर्टिक्युलर एंड ऑर्गनला, विसरल ऑर्गनला इनॅक्टिवेट म्हणजे इनहिबिट करेल. म्हणजे एकाची ऍक्टिव्हिटी इन्क्रीज करणारी असेल तर दुसऱ्याची ऍक्टिव्हिटी डिक्रीज करणारी असेल. म्हणजे 2 सिस्टीम्स आहे ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम मध्ये, 2 सिस्टीम्स आहे, पण बोथ दिस पर्टिक्युलर सिस्टीम सिम्पथॅटिक अँड पॅरासिम्पथॅटिक दे वर्क अपोजिट टू इच अदर. Hence, this particular action it is called as action of autonomous nervous system is called as antagonistic action. आता आपण डिटेल ऑब्झर्व करू की या ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम मध्ये 2 जे पार्ट आहेत ते कसे आहेत.
बघा, the first it is called as sympathetic autonomous nervous system, the another it is called as a parasympathetic autonomous nervous system. The sympathetic autonomous nervous system, it is also called as the fight and flight system. It is also called as a thoracolumbar outflow. It is also called as the adrenergic nerve fiber. या पर्टिक्युलर सिस्टीमला थोरॅकोलुंबार आउटफ्लो याच्यासाठी म्हणतात की ही जी पर्टिक्युलर नर्व आहे या स्पायनल कॉर्ड पासून यूज होणारी ही पर्टिक्युलर नर्व T1 पासून तर L1 पर्यंत स्पायनल कॉर्डच्या असेल. म्हणजे T1 असेल, T2 असेल, T3 असेल. T म्हणजे थोरॅसिक. T1 असेल, T2, T3, T4, T5, T6, T7, T8, T9, T10, T11, T12, L1, L2, L3. L म्हणजे लंबर, म्हणजे स्पायनल कॉर्डच्या थोरॅसिक आणि लंबर रिजन पासून ह्या एवढ्या ज्या नर्व्स निघत आहेत, ह्या सगळ्या नर्व जर असेल तर त्या पर्टिक्युलर सिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम मध्ये यूज होईल. दॅट्स वाय दिस पर्टिक्युलर सिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम इट इज कॉल्ड एज द थोरॅकोलुंबार आउटफ्लो. ही जी सिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम आहे, एंड ऑर्गनला जेव्हा नेटवर्क प्लेक्सस तयार करते त्यावेळेस त्या प्लेक्ससला एक हार्मोन सिक्रेट होतो. दॅट हार्मोन इट इज कॉल्ड एज ॲड्रेनालिन. And that particular adrenaline stimulate that particular visceral organ. That's why this particular system it is called as adrenergic nerve fiber. It is called as adrenergic nerve fiber. आणि या पर्टिक्युलर स्पायनल कॉर्ड पासून ज्या नर्व्स यूज होत आहे, ह्या सगळ्या नर्व्स यूज होणार आहे. या प्रत्येक नर्व जर असेल तर त्या नर्व्स जेव्हा अराइज होतात त्यावेळेस तिथे असे गँग्लियॉन जर असेल तर ते 22 पेअर्स ऑफ सिम्पथॅटिक गँग्लिया प्रेझेंट असतात. पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम मध्ये कसं आहे, पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम इट इज ऑल्सो कॉल्ड एज हाऊसकीपर सिस्टीम. इट इज ऑल्सो कॉल्ड एज क्रॅनिओसॅक्रल आउटफ्लो. इट इज ऑल्सो कॉल्ड एज कोलिनर्जिक नर्व फायबर. क्रॅनिओसॅक्रल आउटफ्लो का बरं म्हणतात, कारण या पर्टिक्युलर सिस्टीम मध्ये एकतर ब्रेन यूज होईल नाही तर स्पायनल कॉर्ड यूज होईल. ब्रेन पासून निघणाऱ्या ज्या नर्व्स आहेत त्या यूज होईल. 3rd, 7th, 9th अँड 10th. क्रॅनियल जर असेल म्हणजे स्पायनल कॉर्डच्या सॅक्रल रिजन पासून अराइज होणाऱ्या नर्व जर असेल तर त्या कोणत्या यूज होईल, 2nd, 3rd आणि 4th. म्हणजे इनडायरेक्टली काही नर्व्स या सिस्टीम मध्ये ब्रेनच्या यूज होईल तर काही नर्व्स या पर्टिक्युलर सिस्टीम मध्ये स्पायनल कॉर्डच्या यूज होईल. म्हणून दिस पर्टिक्युलर सिस्टीम इट इज कॉल्ड एज क्रॅनिओसॅक्रल आउटफ्लो. कोलिनर्जिक नर्व फायबर या सिस्टीमला काय म्हणतात, कारण ॲट द एंड ऑफ दिस पर्टिक्युलर सिस्टीम व्हेन दिस पर्टिक्युलर सिस्टीम फॉर्म्स द नेटवर्क विच इज कॉल्ड एज प्लेक्सस, ॲट द एंड ऑफ द प्लेक्सस दिस पर्टिक्युलर सिस्टीम रिलीजेस द हार्मोन दॅट इज कॉल्ड एज ॲसिटिलकोलाइन. दॅट इज कॉल्ड एज ॲसिटिलकोलाइन. ॲसिटिलकोलाइन एंडला सिक्रेट होतो, त्याच्यामुळे तो पर्टिक्युलर एंड ऑर्गन असेल तर त्याची ऍक्टिव्हिटी कमी होते, इनहिबिट होते, डिक्रीज होते. दॅट्स वाय दिस पर्टिक्युलर सिस्टीम इट इज कॉल्ड एज कोलिनर्जिक नर्व फायबर. So one is called as sympathetic nervous system, the another it is called as the parasympathetic nervous system. आपण ऑब्झर्व करू बघा, in sympathetic nervous system there are two nerve fibers. The one it is called as the presynaptic nerve fiber, the another it is called as the postsynaptic nerve fiber. सायनॅप्सच्या आधीचा नर्व फायबर आहे म्हणून याला काय म्हणतो आपण, प्रीसायनॅप्टिक नर्व फायबर. सायनॅप्सच्या नंतरचा आहे म्हणून याला काय म्हणतो आपण, पोस्टसायनॅप्टिक नर्व फायबर. So, in between this particular presynaptic nerve fiber and postsynaptic nerve fiber, there is presence of a gap. Gap it is called as the synapse, where in this particular sympathetic nervous system, the presynaptic nerve fiber is short, the postsynaptic nerve fiber is long. In between presynaptic and the postsynaptic nerve fiber, there is presence of a gap. That particular gap it is called as a synapse. The synapse it is located in the swelling. That particular swelling it is called as sympathetic ganglion. It is called as sympathetic ganglion. Indirectly, this particular nerve, it is called as a preganglionic nerve, and this is called as a postganglionic nerve. The one it is called as a preganglionic nerve. Another it is called as a postganglionic nerve. बाहेरून जी दिसते ती नर्व आहे, आतमध्ये जो आहे तो नर्व फायबर आहे. नर्व फायबरला कसं नेम करू आपण, प्री सायनॅप्टिक नर्व फायबर, आणि नर्वला कसं नेम करू आपण, प्री गँग्लिऑनिक नर्व. या नर्वला नेम कसं करणार, पोस्ट गँग्लिऑनिक नर्व, आणि फायबरला नेमकं असं करणार पोस्ट गँग्लिऑनिक किंवा पोस्ट सायनॅप्टिक नर्व फायबर. So in this particular sympathetic nervous system there is presence of two nerve fibers. The one it is called as presynaptic, the another it is called as the postsynaptic. In between presynaptic and the postsynaptic nerve fiber there is presence of a gap it is called as the synapse, where the presynaptic nerve fiber is short, the postsynaptic nerve fiber is long,
The postsynaptic nerve fiber within the visceral organ forms the network. Within the end organ, visceral organ forms the network. That particular network, it is called as the plexus. That is called as plexus, and at the end of the plexus, this particular sympathetic nervous system secrete the hormone. That hormone, it is called as adrenaline. Secrete the hormone that is called as adrenaline, and due to secretion of that particular adrenaline hormone by this particular sympathetic nervous system, that particular end organ or visceral organ get activated. That's why the nature of this particular sympathetic nervous system is activatory. Is activatory. So this is the system that is called as sympathetic nervous system. Okay? The another, it is called as the parasympathetic nervous system. In parasympathetic nervous system, again there are two nerve fibers. There, the presynaptic nerve fiber and the postsynaptic nerve fiber. The presynaptic nerve fiber is very long. The postsynaptic nerve fiber is very short. Or in other words, the preganglionic nerve is long and the postganglionic nerve is short. In between presynaptic and the postsynaptic nerve fiber, there is presence of a gap. There is presence of a gap. That gap, it is called as a synapse. But this particular synapse or the ganglion, either it is located near the visceral organ or it is located within the visceral organ. इथे या सिस्टीम मध्ये कसं आहे की हा पर्टिक्युलर गँग्लियॉन म्हणजे सायनॅप्स आणि गँग्लियॉन हे सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या पण बाहेर आहे, व्हिसरल ऑर्गनच्या पण बाहेर आहे. इथे या पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम मध्ये हा जो गँग्लियॉन आहे किंवा सायनॅप्स आहे हा सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या बाहेर आहे, पण तो व्हिसरल ऑर्गनच्या एकतर बाहेर राहील नाही तर मग आत राहील. So this particular parasympathetic nervous system, it shows the presence of two nerve fibers there, the presynaptic nerve fiber and the postsynaptic nerve fiber. The presynaptic nerve fiber is long, the postsynaptic nerve fiber is short. The postsynaptic nerve fiber, it forms the network around that particular visceral organ, and at the end of that particular network of postsynaptic nerve fiber, this particular parasympathetic nervous system secrete a hormone. That hormone, it is called as neurohormone, it is called as acetylcholine. And the function of that particular acetylcholine is that that particular acetylcholine, it decreases the rate of the visceral organ. Thus, the nature of this particular parasympathetic nervous system is inhibitory. So, the nature of this particular sympathetic nervous system is activatory, and the nature of this particular parasympathetic nervous system is inhibitory, because these particular two natures, activatory and inhibitory, of sympathetic nervous system and parasympathetic nervous system, the action performed by this particular autonomous nervous system, it is called as antagonistic action. That is called as antagonistic action. आता तुम्हाला काही फंक्शन्स मधल्या एक्झाम्पल्स वरून कळेल की हे दोन्ही सिस्टीम जर असेल तर कसे वर्क अपोजिट करतात. फंक्शन्स पहा, हार्ट रेट, sympathetic nervous system increases. Heart rate, parasympathetic nervous system decreases. Blood vessels, sympathetic nervous system constricts. Blood vessels, parasympathetic nervous system dilates. म्हणजे ब्लड वेसल कॉन्स्ट्रिक्ट करायची असेल सिंपथॅटिक, डायलेट करायची असेल, रिलॅक्स करायची असेल तर पॅरासिम्पथॅटिक. आर्टेरियल ब्लड प्रेशर, sympathetic nervous system increases. Arterial blood pressure, parasympathetic nervous system decreases. Pupil of the eye, sympathetic nervous system dilates. Pupil of the eye, parasympathetic nervous system, it constricts. Dilate करायचं असेल तर sympathetic nervous system, constrict करायचं असेल तर parasympathetic nervous system. Gastrointestinal movements म्हणजे स्टमक आणि इंटेस्टाइनच्या movements, sympathetic nervous system retards peristalsis. Gastrointestinal movements, parasympathetic nervous system accelerates peristalsis. म्हणजे जीआयचा रेट म्हणजे गॅस्ट्रोइंटेस्टिनल मुवमेंटचा जो रेट आहे तो जर इन्क्रीज करायचा असेल, ऍक्सेलरेट करायचा असेल तर पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टम, डिक्रीज करायचं असेल तर सिम्पथॅटिक ऑटोनॉमस नर्वस सिस्टम. Urinary bladder, sympathetic nervous system relaxes. Urinary bladder, parasympathetic nervous system contracts. So from these particular various examples, from the functions of sympathetic and
parasympathetic nervous system, we can say that this particular sympathetic and the parasympathetic nervous system, they work opposite to each other. That's why this particular action of autonomous nervous system is called as antagonistic action. So this is the autonomous nervous system. This particular autonomous nervous system, it innervates, it controls, it regulates the visceral organs independent to that of the will of a central nervous system. That's why all the activities of the visceral organs are involuntary. All the actions of the visceral organs are involuntary. So this is called as autonomous nervous system. The another part in this chapter, the part is receptor and effectors. रिसेप्टर्स अँड इफेक्टर्स. आता आपल्याला या चॅप्टरमध्ये काय करायचं आहे, पुढच्या पार्टला जायचं आहे, रिसेप्टर इफेक्टर. ॲक्च्युली आपलं पार्ट सुरू आहे नर्वस कोऑर्डिनेशन. नर्वस कोऑर्डिनेशनमध्ये आपल्याला कोणते कोणते पार्ट स्टडी करायचे होते, ब्रेन, स्पायनल कॉर्ड, नर्व्स, रिसेप्टर अँड इफेक्टर. सेंट्रल नर्वस सिस्टीममधले आपले 2 स्टडी करून झाले, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये आपण नर्व स्टडी केल्या. ऑटोनॉमस नर्वस सिस्टीममध्ये आपण नर्व स्टडी केल्या. मग राहिला कुठला पार्ट आपला, रिसेप्टर्स अँड इफेक्टर्स. तो पार्ट आपल्याला आता कंटिन्यू करायचा आहे. मग रिसेप्टर्स इफेक्टर्स म्हणजे काय, जसं फॉर एक्झाम्पल सपोज हा पेन आहे, मी आता या स्किनवर टच केल्यानंतर पेन आहे हे या स्किनला माझ्या बॉडीला माहीत झालं, म्हणजे या स्किननी ती इन्फॉर्मेशन रिसीव्ह केली, म्हणून रिसीव्ह करणारा पार्ट असेल त्याला काय म्हणतो आपण, रिसेप्टर. पण ही जर इन्फॉर्मेशन हार्मफुल असती तर माझ्या कुठल्या तरी मसल्सनी त्याला रिस्पॉन्स पण दिला असता, त्या मसल्सला काय म्हणतो आपण, इफेक्टर. मग रिसेप्टर इफेक्टरला कंबाईन कसं डिफाईन करता येईल, these are the specialized structures of the body which receive the information and bring about necessary action. These are the specialized structures of the body which receive the information, which receive the stimulus and bring about necessary action. Such particular parts of the body collectively they are called as receptors and effectors. हे असे बॉडीचे पार्ट की ज्यांना इन्फॉर्मेशन घेता येते आणि इन्फॉर्मेशन घेतलेली इन्फॉर्मेशन असेल तर त्याला रिस्पॉन्स पण देता येतो. असे जर पार्ट्स असेल तर कलेक्टिव्हली दे आर कॉल्ड एज रिसेप्टर्स अँड इफेक्टर्स. मग आता आपण सेपरेट रिसेप्टर सेपरेट इफेक्टर स्टडी करू. पहिला पार्ट आहे रिसेप्टर. मग रिसेप्टर म्हणजे काय, द रिसेप्टर इट इज अ पार्ट ऑफ द बॉडी. इट रिसीव द स्टिम्युलस अँड कन्वर्ट दॅट पर्टिक्युलर स्टिम्युलस इनटू द सेन्सरी इम्पल्स. दॅट पार्ट ऑफ द बॉडी इट इज कॉल्ड एज अ रिसेप्टर. काय म्हटलं मी की हा असा बॉडीचा पार्ट आहे की ज्या पर्टिक्युलर पार्टला इन्फॉर्मेशन म्हणजे स्टिम्युलस घेता येतो आणि ती घेतलेली इन्फॉर्मेशन असेल तर माझ्या सेंट्रल नर्वस सिस्टीमला समजेल अशा लँग्वेजमध्ये कन्व्हर्ट करता येते. त्याला काय म्हणतो आपण, सेन्सरी इम्पल्स. म्हणजे काय घ्यायचं आहे, स्टिम्युलस, आणि कशामध्ये कन्व्हर्ट करायचं आहे तर इम्पल्स. कोणता इम्पल्स, जाणारा इम्पल्स कोणता असतो, सेन्सरी इम्पल्स. So that particular part of the body it is called as a receptor. So what is a receptor? The receptor it is a part of the body which receive the stimulus and convert the stimulus into the sensory impulse. That particular part of the body it is called as receptors. आता हे receptors कुठे आहेत, तर these particular receptors they are widely distributed throughout the body and they are always connected to the sensory neuron. की हे रिसेप्टर्स माझ्या बॉडीमध्ये सगळीकडे प्रेझेंट आहे, आत प्रेझेंट आहे, बाहेरच्या सरफेसला प्रेझेंट आहे, पण ऑलवेज दिस पर्टिक्युलर रिसेप्टर्स दे आर कनेक्टेड टू द सेन्सरी न्यूरॉन. बट ऑन द बेसिस ऑफ पोझिशन ऑफ दिस पर्टिक्युलर रिसेप्टर्स दे आर ऑफ 2 different types. They are the interoreceptors and the exteroreceptor. मग interoreceptor म्हणजे काय, the receptors which are present inside the body get stimulated by the internal changes. Such particular receptors are called as interoreceptors. काय म्हटलं मी की असे रिसेप्टर्स की जे माझ्या बॉडीच्या आत प्रेझेंट आहे आणि आत एखादा चेंज जर होत असेल तर त्याला रिस्पॉन्स देणारे, त्याची इन्फॉर्मेशन रिसीव्ह करणारे असे जर रिसेप्टर्स असेल तर दिस पर्टिक्युलर रिसेप्टर्स आर कॉल्ड एज interoreceptors. कसं डिफाईन केलं, द रिसेप्टर्स विच आर प्रेझेंट इनसाइड द बॉडी अँड गेट स्टिम्युलेटेड बाय द इंटरनल चेंजेस. सच पर्टिक्युलर रिसेप्टर्स दे आर कॉल्ड एज interoreceptors. They are present in joints, they are present in muscles, they are present in carotid artery, they are present in visceral organs. So on the basis of again location, position, this particular interoreceptors they are of 3 different types. They are the proprioreceptor, enteroreceptor and the baroreceptor. मग proprioreceptor म्हणजे काय, the receptors which are present in the joints and the muscles. The receptors which are present in the joints and the muscles respond to the pain and tension.
Such particular receptors which are present in joint and muscles, they are called as the proprioreceptor. काय म्हटलं मी की असा रिसेप्टर की जो जॉइंट मध्ये प्रेझेंट आहे, नाहीतर मसल्स मध्ये प्रेझेंट आहे. जॉइंट मध्ये असेल तर तो पेनला रिस्पॉन्स देईल, मसल्स मध्ये प्रेझेंट असेल तर तो टेन्शनला रिस्पॉन्स देईल. असा जॉइंट आणि मसल्स मध्ये जर रिसेप्टर असेल तर दॅट पर्टिक्युलर रिसेप्टर it is called as a proprioreceptor. So what is proprioreceptor? The receptor which is present in the joint and the muscles respond to the pain and tension. Such particular receptor it is called as a proprioreceptor. The another it is called as enteroreceptor. Enteroreceptor म्हणजे काय? The receptors which are present in the visceral organs and respond to hunger, thirst, pain. Such particular things are there if they are called as enteroreceptors. काय म्हटलं मी की असे रिसेप्टर्स माझ्या विसरल ऑर्गन्स मध्ये प्रेझेंट आहे, स्टमक मध्ये प्रेझेंट आहे, इंटेस्टाईन मध्ये प्रेझेंट आहे, विसरल ऑर्गन्स मध्ये प्रेझेंट आहे, की ज्याच्यामुळे हंगर डेव्हलप होईल, थर्स्ट डेव्हलप होईल, आतमध्ये पेन होत असेल, त्याला रिस्पॉन्स द्यायचा असेल तर दॅट पर्टिक्युलर रिसेप्टर्स विच आर प्रेझेंट इन द विसरल ऑर्गन्स आर कॉल्ड ॲज एंटेरो रिसेप्टर्स. द अनदर इट इज कॉल्ड ॲज बॅरो रिसेप्टर. बॅरो रिसेप्टर म्हणजे काय? दीज आर प्रेझेंट in the wall of the carotid artery. Carotid artery ही अशी आर्टरी आहे की जी पर्टिक्युलर आर्टरी माझ्या ब्रेनला ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय करते. So the receptor which is present in the wall of the carotid artery and maintains the specific blood pressure, that particular receptor which is present in the carotid artery, it is called as the baroreceptor. So proprioreceptor, enteroreceptor and baroreceptors, because they are present inside the body, they get stimulated by the internal changes. Such particular receptors are called as enteroreceptors. They are called as enteroreceptors. The another type it is called as exteroreceptor. My exteroreceptors म्हणजे काय? The receptors which are present on the outer surface of the body get stimulated by the external changes. Such particular receptors they are called as exteroreceptors. काय म्हटलं मी की असे रिसेप्टर्स की जे माझ्या बॉडीच्या बाहेरच्या सरफेसला प्रेझेंट आहे आणि एक्सटर्नल कुठला चेंज होत असेल तर त्याला त्याच्यामुळे ते स्टिम्युलेट होत असेल तर दॅट पर्टिक्युलर रिसेप्टर इट इज कॉल्ड एज एक्सटेरो रिसेप्टर. सो दीज आर द रिसेप्टर्स विच आर प्रेझेंट ऑन द आउटर सरफेस ऑफ द बॉडी, get stimulated by the external changes. Such particular receptors are called as exteroreceptors. For example, these are present in skin, these are present in eye, these are present in nose, these are present in ear, these are present in tongue. All these five organs are called as sense organs. मग आता या एक्स्टेरो रिसेप्टर्सचे पण टाइप्स होतात. द फर्स्ट टाइप ऑफ दॅट पर्टिक्युलर एक्स्टेरो रिसेप्टर इट इज कॉल्ड ॲज अ मेकॅनो रिसेप्टर. मग मेकॅनो रिसेप्टर म्हणजे काय? द रिसेप्टर विच इज प्रेझेंट इन द स्किन, द रिसेप्टर विच इज प्रेझेंट इन द स्किन विच रिस्पॉन्ड टू द टच अँड प्रेशर. की या पर्टिक्युलर स्किनला दोन गोष्टी आयडेंटिफाय करता येते, टच म्हणजे काय आणि प्रेशर म्हणजे काय. That particular receptor which is present in the skin, it is called as a mechanoreceptor. The receptor which is present in the skin which respond to the touch, it is called as a tactile receptor. And the receptor which is present in this particular skin which respond to the pressure, that particular receptor it is called as a tango receptor. काय म्हटलं मी की याच पर्टिक्युलर स्किन मध्ये असा रिसेप्टर प्रेझेंट आहे की जो पर्टिक्युलर रिसेप्टर टंगला रिस्पॉन्स देईल किंवा टंगमुळे टचमुळे तो स्टिम्युलेट होईल, तर त्याला काय म्हणतो आपण टॅक्टाईल रिसेप्टर. पण त्याच पर्टिक्युलर स्किन मध्ये असा रिसेप्टर आहे की ज्या पर्टिक्युलर रिसेप्टरला प्रेशर आयडेंटिफाय करता येईल, दॅट रिसेप्टर इट इज कॉल्ड ॲज अ टँगो रिसेप्टर. So the tactile receptor and the tango receptor together it is called as a mechanoreceptor. The another it is called as a photoreceptor. Photoreceptor म्हणजे काय? The receptors which are present in the eyes respond to the changing light. That particular receptors are called as the photoreceptors, where for example in this particular eye there are two receptors, they are the rods and the cones, where rods are sensitive to the dim light and produce black and white image. की माझ्या आय मध्ये रॉड्स प्रेझेंट आहे, ते डिम लाईटला रिस्पॉन्स देतील आणि ब्लॅक अँड व्हाईट इमेज बनवतील. Cones again they are present in the eye, they respond to the bright light and they make the colorful image. म्हणजे इनडायरेक्टली माझ्या आय कडून दोनही लाईट रिसीव्ह होतात, डिम लाईटही रिसीव्ह होतो, ब्राईट लाईटही रिसीव्ह होतो. डिम लाईट रिसीव्ह करायसाठी काय प्रेझेंट आहे तर रॉड्स, ब्राईट लाईट रिसीव्ह करण्यासाठी काय प्रेझेंट आहे तर कोन्स. रॉड्स कुठली इमेज बनवणार तर ब्लॅक अँड व्हाईट इमेज, कोन्स कुठली इमेज बनवणार तर कलरफुल इमेज. दोन्ही पण कुठे प्रेझेंट आहे तर आय मध्ये. रिस्पॉन्स कशाला देतात तर लाईटला. दॅट्स वाय रॉड्स अँड कोन्स कलेक्टिव्हली दे आर कॉल्ड ॲज अ फोटो रिसेप्टर्स.
The another it is called as a statoacoustic receptor. Statoacoustic. Stato म्हणजे static, acoustic म्हणजे hearing. Stato म्हणजे balancing hearing, acoustic म्हणजे hearing. So the receptor which is present in the ears and respond to two things, that is the hearing and the balancing. That particular receptor which is present in the ear or hearing and balancing, that particular receptor, it is called as a statoacoustic receptor. मग आता माझ्या इयर मध्ये असे दोन रिसेप्टर्स आहेत. The one it is called as cochlea, the another it is called as semicircular canal, where the cochlea or organ of Corti which is present in the internal ear, that respond to the hearing, and the semicircular canal again that is present in the internal ear, that respond to the balancing, that is also called as equilibrium. म्हणजे माझ्या ear मध्ये दोन गोष्टी प्रेझेंट आहे, एक कॉक्लिया प्रेझेंट आहे, दुसरं सेमीसर्क्युलर कॅनल प्रेझेंट आहे. आणि कॉक्लियाचं फंक्शन काय तर हिअरिंगला रिस्पॉन्स देणे आणि सेमीसर्क्युलर कॅनलचं फंक्शन काय तर बॅलन्सिंगला रिस्पॉन्स, इक्विलिब्रियम मेंटेन करणे. सो semicircular canal and the cochlea together they are called as the statoacoustic receptors. The another it is called as the chemoreceptors. की माझ्या बॉडीमध्ये असेही काही रिसेप्टर्स आहेत की ते केमिकलला रिस्पॉन्स देतात. They are called as the chemoreceptors. Chemoreceptors म्हणजे काय? The receptors which are present in the tongue, the receptors which are present in the nose, which respond to the taste and smell. Such particular receptors are called as chemoreceptors. They are again of two different types. They are the olfactoreceptor and the gustatoreceptor. Olfactoreceptor म्हणजे काय? The receptor which is present in the nose that respond to the smell. That particular receptor it is called as olfactoreceptor, and the receptor which is present on the tongue which respond to the taste. That particular receptor it is called as gustatoreceptor. म्हणजे gustatoreceptor हा कशासाठी प्रेझेंट आहे तर टेस्ट साठी. olfactoreceptor हा कशासाठी प्रेझेंट आहे तर स्मेल साठी. या दोन्ही रिसेप्टरला, ऑल्फॅक्टो गस्टॅटो रिसेप्टरला कलेक्टिव्हली काय म्हणतो आपण? कीमोरिसेप्टर. अनदर इट इज कॉल्ड ॲज अ थर्मोरिसेप्टर. मग थर्मोरिसेप्टर म्हणजे काय? द रिसेप्टर विच इज प्रेझेंट इन द स्किन विच रिस्पॉन्ड टू द चेंजिंग टेम्परेचर. The receptor which is present in the skin which respond to the changing temperature, that particular receptor which is present in the skin, it is called as a thermoreceptor. That is called as thermoreceptor. म्हणजे माझ्या स्किनला हॉट टेम्परेचर पण रीड करता येते, आयडेंटिफाय करता येते, कूल टेम्परेचर पण रीड करता येते. मग माझ्या स्किनमध्ये त्याच्यासाठी दोन रिसेप्टर असेल आहे. The receptor which is present in the skin which is for heat or hot temperature, it is called as a calorie receptor. And the receptor which is present in the same skin which respond to the cool temperature, cold temperature, it is called as the frigoreceptor. So frigoreceptor it is for cool temperature and the calorie receptor it is for hot temperature. So frigoreceptor and the calorie receptor together it is called as the thermoreceptor. So this is the part, that particular part it is called as a receptor. So what is finally receptor? These are the specialized structures of the body which receive the stimulus and convert that particular stimulus into the sensory impulse. Such particular parts of the body they are called as receptors. They are of two different types. They are the interoreceptors and the exteroreceptors. Interoreceptors again they are of three different types. They are the proprioreceptor, enteroreceptor and the baroreceptors. They are called as interoreceptors. Another they are called as extero. The exteroreceptors they are present on the outer surface of the body. They are called as exteroreceptors. They are again of several types. For example, mechanoreceptor, photoreceptor, statoacoustic receptor, chemoreceptor, thermoreceptor, etc. So these are the receptors. The another part it is called as effector. मग effector म्हणजे काय? The effector it is a part of the body which receive the motor impulse and convert that particular motor impulse into the proper response. की इफेक्टर्स हे माझ्या बॉडीचे पुन्हा अजून बॉडीचे पार्ट्स आहेत की त्यांना मोटर इम्पल्स सेंट्रल नर्वस सिस्टीम कडून आलेला घ्यायचा असतो आणि मोटर इम्पल्सचं कन्व्हर्शन प्रॉपर रिस्पॉन्स मध्ये करायचं असते. That particular parts of the body they are called as effectors. So what is effectors? These are the specialized or structures or body parts which receive the motor impulse and convert that particular motor impulse into the proper response. Such particular parts of the body they are called as the effectors. These are two. The one they are called as muscles, the another they are called as glands. Muscles they undergo contraction and glands they undergo secretion.
Always, these particular effectors, they are connected to the motor neuron and they receive the motor impulse, convert that motor impulse into the response. So, effectors, these are the parts of the body which receive the motor impulse and convert it into the proper response. These are two, the one they are called as glands, the another they are called as muscles. These are the non-neural structures and are connected to the motor neuron. हे effectors असेल तर non-neural structures असतात and always they are connected to the motor neuron. Effectors either they undergo contraction or they produce the secretion upon receiving the motor impulse. की motor impulse जर त्या particular effectorला आलेला असेल तर त्या motor impulse conversion proper response मध्ये करायसाठी ते part आहे that is called as effector. So simply what is effector? These are the parts of the body, either they are muscles or they are glands. They receive the motor impulse from the central nervous system and convert that particular motor impulse into the proper response either by contraction or by secretion. Muscles असेल the contraction and glands असेल the secretion. So this is the part, that part it is called as receptors and effectors.